महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। सुंदर कोकणचा संकल्प। माणगाव म्हसळा रोडवर वृक्ष संवर्धनासाठी ग्रामपंचायतीचा लोकसहभाग। 1 तास अन कोकण सुंदर। माणगाव म्हसळा रोडवर वृक्ष संवर्धनाचे लोक आंदोलन। वणव्याला रोखण्यासाठी ग्रामस्थ मैदानात। सुंदर कोकणचा संकल्प साकार करण्यासाठी माणगाव म्हसळा दिघी या राष्ट्रीय महामार्गावर एक उल्लेखनीय सामाजिक उपक्रम राबवण्यात आला। दिघी म्हसळा माणगाव पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक F753 च्या दुतर्फा लावण्यात आलेल्या झाडांचे संरक्षण व संवर्धन लोकसहभागातून करण्यात आले। या मार्गावर शासनाने लावलेली झाडे आज उत्तमरित्या वाढली असली तरी मोरबे, साई आणि डोंगरोली परिसरात दरवर्षी उन्हाळ्यात लागणाऱ्या वणव्यामुळे अनेक झाडे जळून जातात। ही हानी थांबवण्यासाठी स्थानिक पातळीवर ठोस उपाययोजना करणे आवश्यक असल्याने हा उपक्रम हाती घेण्यात आला। या सामाजिक कार्याचे नेतृत्व मोरबे ग्रामपंचायतीचे सरपंच शौकत रोहेकर, उपसरपंच राजू मोरे, ग्रामसेवक करडे साहेब, साई ग्रामपंचायतीचे उपसरपंच विठोबा मोरे तसेच डोंगरोली ग्रामपंचायतीचे सरपंच विष्णू कालप यांनी केले। महिला, ग्रामस्थ व सदस्य स्वयंसेवकांनी स्वतः मेहनत घेऊन मोठ्या प्रमाणात झाडांची साफसफाई केली। दानशूर व कोकणप्रेमी नागरिक अल्ताफ धनसे, अब्दुल्ला हरणेकर मोरबे, सैफुल्ला जळगावकर साई यांनी पुढील संवर्धनासाठी सहकार्याची ग्वाही दिली। या उपक्रमाला उपस्थित वनविभागाचे प्रशांत शिंदे, वनक्षेत्रपाल माणगाव निलेश मोरे, वनक्षेत्रपाल सामाजिक वनीकरण ज्ञानदेव सुभेदार, वनपाल संतोष पिंगळा, वैशाली भोर, पवन चौधरी वनरक्षक आणि वनमजुरांची आणि पंचकृषीतील महिलांची विशेष उपस्थिती लाभली। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा।